होतं बाबा. पण आता फुलेची हाडी माझी मागे दाखव मोडलेली दिसते. बघू शकता तुम्ही. हात वाज भरला मुका बसला. प्याणी भरली मुका मार बसला मुका. तर खाली जाईपर्यंत आम्ही मुंबईला विश्राम देतो. धन्यवाद. तर जय शिवराय भावांनो, आज मी चाललोय डोंगरात ट्रेकिंगला. आणि डोंगरात ट्रेकिंग कशा प्रकारे केली जाते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आईच्या गावात काय रे, आई पाऊस पडत असल्यामुळे काय होतं, कॅमेरा ब्लर होतोय. तर आज मी तुम्हाला आमच्या इकडच्या काही सुंदर जागा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भावांनो, आज आपण चाललोय खंडाळा तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या श्री हरिहरेश्वराच्या डोंगरावर. आता इथं गाडीने वाऱ्याला लावली आणि इथनं पुढचा प्रवास आमचा आता चालत सुरू होणार आहे. ओ आप्पा ऐका की, गाडी शेडा लावली आपल्या. आम्ही चाललोय हरेश्वराला. जाऊ का? चला. तरी लिंबाया बघा कसं चाललाय पुढे. यायला मला थांबा की व्हायचं काय यार, व्हिडिओ काढस तर काय तुमचं ध्यानच नाही. तरी विषय झालाय रनिंग बंद असल्यामुळं हमारी सांसें फुल रही है आणि फेफडे बाहेर येऊन फटकेला असं वाटतंय आता आम्हाला. काय करू, पाणी खाली लागलेलं आहे. आणि तर आता गार वारं सुटले ना, आपल्याला जायचंय तिथं वर. लिंबाया पळत जायचं का? पळत जायचा विषय नाही बाबा, पळत गेलो असतो. पण आज आपण घातले चप्पल घातल्या पुढारी घातल्या कसं आहे आपला बैल लागायचा. चप्पल काढू घेते तेवढा. चप्पल काढली तर रिस्की काम आहे ना भाई. एक ना फत्तरी तू मोठे मोठे फत्तरी घुसगायत होत्याच नव्हतं फिला भावा. कुठलं काय तो हमारी मंजिल बहुत आगे है, हमें उस बादलों के अंदर जाना है. तर भावानं पहिल्यापासून सलीम भाईचं माझं म्हणणं असं आहे की जिथं सगळ्यांचं संपतं तिथं आमचं इंजिन गरम होतं. तर ह्या वेळेस फसवरची मारण्याचं स्वप्न आहे आमचं आणि त्यासाठी ही आमची चढाई सुरू आहे. तर भावांनो, कुठली बी गोष्ट करताना जोश मध्ये होश कोणा नाही मागता है. सातत्य पाहिजे. सातत्य असेल तर 100% यशस्वी व्हाल. आणि सातत्य नसल्यामुळं आमचं ऊर भरून येतंय आणि असं वाटतंय की इथनंच माघारी जावं घरी. पण हम भी हार मानने वालों से में हम भी हार मानने वालों से तो हम भी हार मानने वालों में से नहीं है, यही बताना चाह रहा था मैं. दम लागला. चढ़ाई सुखाची नाही भावांनो. फिलहाल के लिए आ गए हैं हमारे पहली मंजिल पर. अबे तो हमें बहुत आगे जाना है. तर भावांनो, आता आलेलो आहे कडजायला. का हो लय दिवसांना गाठ पडली. हे शिवाजी महाराजांच्या काळातलं, सॉरी 5 पांडवांच्या काळातलं काय म्हणायचं झाला. अयो कासो बघू शकता. कासो 5 पांडवांचं टाका त्यांनी केलेली. हाँ, हे 5 पांडवांच्या काळातला टाक आहे. भावा का दम लगने के कारण बहुत नाक में से पानी खाली सरक रहा है सारखा. मग ते वर उचलायचा प्रयत्न कर रहे हैं हमारा भाव. ये देख रहे हो, अभी हम घोरपड़ी के मापिक हम से वर चढणे वाले है. मग कसं वाटते तुम्हाला? यावं लागते कधीतरी. देवाचं दर्शन पण होईल, क्लाइम्बिंग पण होईल. आता भाई चाललाय आमचा सुरुवातीला. तर भावांनो, आता फुल नायपुलाची पाकळी तुम्हाला दाखवतो. कोणाला सर कसा तानाजी मालुसरांनी केला. आता हे काय कोणाने ही तुलना करू शकत नाही, पण आता माझ्या जोश मध्ये मनात ना आले ते मी उद्या तुम्हाला सांगितलं. तर चला बघू शकता. आता इथं चढायचं हळूहळू. हो देख सकते हो भाई, आज मैं बियर गिल बन गया हूँ. तो ये है ऊपर आने के बाद का स्वर्ग, बोले तो हमारे भाषे में स्वर्ग. आणि अजून आपल्याला वर जायचे सलीम भैया. तर अशा गंभीर परिस्थितीत भावांनो, आपली बॉडी हायड्रेट ठेवावी आणि सोबत 2-4 बाटल्या पाण्याच्या भरून न्याव्यात. तर तुम्ही सांगू शकता का हे कशाचे असू शकतात? काटा बेसणार सायाचा कुठे ही वय काटा नाही गावात आहे. गावात है. व्हिडिओ बनवताना मला थोडीशी भीती पण वाटते या, कारण ही गावात किंवा वाढले नसलं. भाइयों, इधर गंभीर परिस्थिति निर्माण हो गई है क्योंकि इधर हमारे पास एंटीवेनम नहीं है. एक आधा हमें किंग कोबरा या फिर मनियार फिनार मिला तो डस सकता है. तो भाइयों, ये चढ़ाई आसान होने वालों में से नहीं है क्योंकि अभी कसरा कसरी का माहौल चालू हो चुका है. आप देख सकते हो. इधर लाओ हमारा. तो हमारी पुड़ा की चप्पल कसर रही है और ये काय देख सकते हो. इस पर अगर पाए हमारा पड़ गया तो हम सीधे नीचे जा. बात पे हम चप्पल निकाल रहे हैं क्योंकि हमारा चप्पल घसल रहा है बार बार और हम रिस्क नहीं लेना चाहते क्योंकि हमारा 500 रुपए का पुड़ारी है. यहाँ पर भाइयों बहुत सारा खतरा हमारे सर पर मंडरा रहा है, लेकिन जोखिम भरा काम करने के लिए हम पैदा हुए हैं ऐसा हमें लगता है. किधर को भी जोखिम लेना सही नहीं है क्योंकि
इधर जोखिम लेते हैं तो हमारी आफत आन सकती है हमारे ऊपर। तो सही मायने में अभी फिसलन चालू हो गई है। अभी ये जो आप देख रहे हैं रास्ता वो पूरा फिसलन भरा है। हम डरते नहीं किसी के बाप से, लेकिन हमें डर लगता है सांप से, और इसलिए हम हमारा हर कदम देख देख के डालना पसंद करते हैं। और यही बात हमें इस कुदरती इलाकों में जिंदा रहने के लिए मदद कर, क्योंकि इधर हमें जंगली जानवर के साथ बड़े बड़े लंबे लंबे सांप भी मिल सकते हैं। अगर आपको भी ऐसे कुदरती इलाकों का मुआवजा करना है तो आते समय वो गुड़गे पर्यंत का बूट आता है, वो पहन के जरूर आइएगा। बियर ग्रिल्स का फैन हूँ मैं, और मैं आपसे निवेदन करना चाहूँगा कि जब भी आप लोग ट्रैकिंग के लिए निकलो तो खाने की चीजें साथ में जरूर रखना। और ये देख सकते हैं अभी तक हम हमारे मंजिल के पास भी नहीं पहुंचे, और इसी में ही हमारे फेफड़ों ने जवाब देना शुरू कर दिया है। कोई ऐसी वनस्पतियाँ हर जगह मिल सकती है, और ये मेरे को लगता है आंवले का पेड़ है, लेकिन आपको किसी भी चीज को छूना नहीं है क्योंकि ये कुदरत के खिलाफ हो सकता है। देख सकते हैं ये क्या बोलते हैं इसको, शेवाल बोलते हैं हमारे मराठी भाषा में। घातली हमारा पैर अब बुताड़। आखिरकार हम पहुंच चुके हैं दुनिया की सबसे ऊंची मंजिल पर। ये फेंकना सही होगा या नहीं आप कमेंट करके बता सकते हैं, कारण हम यहाँ है खंडाळ्याच्या घाटात। तो आप देख सकते हो ये कौन सा जानवर है, लेकिन हमें समझ नहीं आ रहा। ये गोगल गाय लग रही है, इसे छूना हमारी जान पर आपत ला सकता था, इसलिए हमने उसको बिना छुए आगे बढ़ने का फैसला किया। तर आमच्याकडून चुकी फक्त एवढीच झाली की आम्ही आमचं बूट घरी ठेवलं आणि चपल्या घालून आलो, कारण घातली सलीम बाया माग ह्यात एक साप शिरलेला आहे आणि मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर इथं एक साप होता आणि बहुतेक तो त्याच्या नादाला न लागणंच बरं मला वाटतं, आणि त्याला त्याच्या जागेवरती सोडून देऊ। तर भावांनो तुम्ही मगाशी बघू तुम्हाला दाखवू शकलो नाही, सापाचं दर्शन झालं होतं आणि हे चढाई तुम्ही बघू आता शकता। घसरण्याचं दर्शन, आता हे घसरण्याचं दर्शन तुम्हाला दाखवतो दृश्य। ही चप्पल आता मी वरती पिकवून देतो, आणि चढाई चढताना बघा ही अशी फोट मातीत राहत असं चढताना असं घसरत राहते। पण आता काय करू आहे तिसरी माहिती सावध राहा। सध्या कोअर मध्ये जर तुमचं ताकद असेल तर तुम्ही असं सहजपणे चढू शकता, कारण पूर्ण ते सलीम भाई हात बी दाखव रे, त्यांना दाखवतो मी कसं चढायचं। तर अशा प्रकारे माझे हात भरलेले आहेत गवतानी, आणि ती मी धुतो कसे पाणी नसताना ती बघू शकता तुम्ही। नुसतं गवतात असं असं करू शकता आणि तुमचे हात काही क्षणात परत चकाकतील पहिल्यासारखे। आणि बघू शकता राहिलेलं थोडंफार असं पेंटीला मागच्या बाजूला पुसू शकता आणि हात बघू शकता। आता तर व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि इथनं पुढचा विषय बघू मग उद्याच्या भागात। बाय बाय।